महान स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे। तर यावेळेस मात्र विनंती असेल रियांश लिओन बोरकर संघाचा स्वप्नील मस्कर याला विनंती असेल की आपण यायचं व्यासपीठावर 15 धावांचं योगदान दिलं होतं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. चला यायचंय. स्वप्नील मस्कर आपण यायचंय. यावेळेस मात्र महत्वपूर्ण विकेट, पहिलाच प्रहार केला होता, चौकार आला होता बॅकवर्ड क्षेत्रामध्ये पॉइंट नंतर, त्या मात्र काय कमालीचं कमबॅक केलंय खरं तर निवृत्ती पाटील या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर चौका, त्यानंतर विकेट मिळवलं, याला म्हणतात उत्तराला प्रत्युत्तर देणं. इनिंग मात्र चांगली स्टार्ट केली होती पण समाप्त चांगली झाली नाही. स्टार्ट अननोन बट फिनिश अनप्रिडिक्टेबल करणं गरजेचं होतं, कारण या विकेट सलामवीर जोडी शेवटपर्यंत राहणं ते मात्र समोरच्या संघाला डोकेदुखी ठरू शकत असते. यावेळी मात्र मैदानावर दाखल होतोय नौका फलंदाज ॲज अ पिंच हिटर ऋषिकेश चौधरी. तिसऱ्या स्थानावर निश्चितच संघाचा भार सांभाळेल, पण येथे मात्र दडपण येईल. स्टार्टमध्येच विकेट्स गेली, धावा पाहिल्या तर 4 धावा अकाउंटमध्ये पाहायला मिळतात जय गावदेवी वलवली संघाच्या. येथे मात्र मजबूत पकड सुरुवातीलाच घेतली ती दिघोडे संघानं. वन्स अगेन वी कॅन सी निवृत्ती पाटील. तर आपण पाहतोय स्वप्नील मस्कर इथे अवेलेबल झाले. मी विनंती करतोय सूचक सरांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने मात्र स्वप्नील मस्कर या फलंदाजाला सन्मानित करायचं आहे. यावेळी चांगला चेंडू आणखी आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच 15 धावा पटकावल्यात आणि मजबूत संघ आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला मात्र या खेळाडूंनी नमवलंय. तर निश्चितच पुढच्या देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील स्वप्नील तुला. यावेळेस मात्र आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. दडपण येईल खरं तर. हा दडपण पॉवर प्ले मध्ये खरं तर मजबूत बाजू असते ती फलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण तुम्हाला एक चान्स असतो. सर्वचे सर्व खेळाडू हे 38 सर्कलच्या आतमध्ये असतात आणि फक्त 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. यावेळेस पण असं घेईल पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त, डिस्टन्स नाही, अंडरमॅन डीप आणि येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. उत्तम झेल पकडलाय फलंदाज, आणखी एक बाद होईल. यावेळेस मात्र परतावं लागेल. ऋषिकेश चौधरी हॅज बॅक टू द पवेलियन. खरं तर क्रिकेट असो वा आणखी बुद्धिबलाचा खेळ असो, कारण क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर बारापाड्याच्या नाईटमध्ये गोरसई संघाला कोपरोली संघाने परास्त केलं होतं. पण खेळ आहे खरं तर मित्रांनो, त्या टायमिंगमध्ये तुम्ही जे मेहनत घेता ती खूप महत्त्वाची असते. येथे मात्र भारताचा 16 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानन बुद्धिबलाच्या खेळामध्ये वर्ल्ड चॅम्पियन्स मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं होतं. काहीही घडू शकते. 16 वर्षाचा मुलगा जर वर्ल्ड चॅम्पियन्सला पराभूत करू शकते, इथे देखील काही घडू शकते. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाने लढणं खूप महत्त्वाचं असते. समोरचा संघ किती मजबूत आहे हे पाहायचंच नसते. आपण देखील त्याच पद्धतीचे आणि ताकदीचे आहेत. यावेळी मात्र कव्हरला आणखी एक सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. इथे मात्र उद्ध्वस्त करून ठेवली खरं तर टॉप ऑर्डर फलंदाज. यावेळेस बाद होईल मुकेश शिलेकर. यावेळी मात्र टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाले. खरं तर भागीदारीची गरज असेल, पार्टनरशिप खूप महत्त्वाची असेल. आता विकेट्स देखील राखायच्या आहेत आणि धावा देखील बनवायच्या आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली खरं तर जय गावदेवी वलवी संघासमोर. आणि या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीमध्ये जर का न्यायचा असेल तर या 2 फलंदाजांना मात्र विकेटवर रुजू व्हावं लागेल. आणि एका बाजूने फटके तर एका बाजूने डिफेन्स हे देखील दाखवावं लागेल. कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर जय गावदेवी वलवली संघाची 3 गडी बाद 4 धावा. सुरुवात चांगली झाली होती पण त्यानंतर काय कमबॅक निवृत्ती पाटील या गोलंदाजाचा. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजनला चेंडू कलेक्ट केले जाते. तत्पूर्वी 1 धाव टोटल मध्ये डिपॉझिट होईल. धावसंख्या 1 ने वाढते आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय गावदेवी वलवली संघाची धावसंख्या होत आहे 3 गडी बाद
फक्त आणि फक्त 5 धावा. इथे मात्र टर्न घ्यावा लागेल, खरं तर गेम मध्ये स्पीड वाढवावा लागेल आणि गिअर टाकावा लागेल. या दोन फलंदाजांना मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. हीच खरी तर अग्निपरीक्षा असते, कारण डाव फसलाय आणि हा फसलेला डाव जर बाहेर काढायचा असेल तर एक पार्टनरशिप खूप गरजेचं आहे. आणि पार्टनरशिप खरं तर निलेश आणि विशाल या दोघांवर येऊन ही जबाबदारी टेपली. संघनायकाने दाखवलेला विश्वास हे दोघ जण कितपत साध्य करतात. खरं तर अनेक पाठीराखे या आपल्या टीमच्या विजयासाठी तिथे चेअरअप केलेल्या करायला आलेल्या असतात आणि त्या सर्वांचा विश्वास असतोय की डाव जरी का फसला तरी हे दोन खेळाडू काढू शकतात. पण इथे मात्र कौतुक करेन खरं तर जय माता दी दिघोडे संघाच्या ओपनर गोलंदाजाचं. ज्याप्रमाणे निवृत्ती पाटीलने गोलंदाजी केली, पहिलाच चौकार खाल्ल्यानंतर 4 धावा खर्च केल्यानंतर बॅकफुटवर न जाता उलट कॉन्फिडन्स बिल्डअप केला आणि समोरच्या संघाचे 3 विकेट्स खरं तर मोहरे हे मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश आले. अजिंक्य म्हात्रे, मुकेश आणि ऋषिकेश हे स्वस्तामध्ये परतलेत. यावेळेस मात्र जबाबदारी आली निलेश. ऑन स्ट्राईकवर असेल विशाल चिंद्रनकरला मात्र मोठी खेळी करावी लागेल. यावेळी राईट अमोर विकेटने बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर लेगला पंच केलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न असेल, स्ट्राईक रोटेशन होईल, सिंगलवर मात्र कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 6 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. खरं तर गिअर टाकावा लागेल, टॉप गिअर, कारण शॉर्ट्स क्रिकेट आहे मित्रांनो. शॉर्ट क्रिकेटमध्ये 24 चेंडूंचा हा खेळ आहे आणि 24 चेंडूंमध्ये अबाव 45 धावसंख्या या विकेटवर जमावणं हे देखील खूप गरजेचं असेल, कारण आता फक्त 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय कविराज आणि फक्त 6 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. गेम चेंजिंग पारी करणं या दोघांमधून एखाद्या खेळाडूला गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा आयुष कोहली राईट ऑफ ओव्हर विकेटने गोलंदाजी करेल. यावेळेस क्षेत्ररक्षण देखील विस्तारलेलं आहे, त्यामुळे फ्लाइंग शॉट्स देखील धोके देखील असू शकतात. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये मात्र थोडंसं एज प्राप्त होतोय, कनेक्शन प्रॉपर होत नाही. 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढते. 7 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. काय सुरुवात प्राप्त झाली. खरं तर जय माता दी दिघोडे संघाला समोरच्या संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न हीच एक स्ट्रॅटर्जी असते ऑस्ट्रेलियन क्रिकेटची, की पहिल्याच 10 षटकांमध्ये समोरच्या संघाचे 3 ते 4 गडी जर का तुम्ही बाद केले तर निश्चितच समोरच्या संघावर दडपण येते, प्रेशर येते आणि तिचा रिझल्ट म्हणजे समोरचा संघ हा कमीत कमी धावा बनवू शकतोय. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न आणि आणखी एक सुंदर चेंडू, पेस विथ डिरेक्शन आणि सोबत पिचिंग देखील चांगल्या पद्धतीने केली होती. गुड लेंथला चेंडू पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येथे आपण पाहायला गेलं तर अनेक क्रिकेटर्स प्रेक्षक ही रजनी आनंदाने लुटत आहेत आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील घर बसल्या अनेक क्रिकेटर्स प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, कारण पेण तालुक्यामध्ये मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जोहे ग्रामस्थांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ द लेग बॅकवर्ड क्षेत्रामध्ये फाईन लेगला येतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येईल. यस मॅक्झिमम एचएम मोटर्स षटकार. आणि यावेळेस मात्र अत्यंत वेगाने धावसंख्या वाढेल. अशा मोठ्या फटक्यांची खरं तर गरज असेल जय गावदेवी वलवली संघाला, कारण ज्याप्रमाणे डाव फसलाय ही एक संधी असते. खरं तर आपल्यावर आलेलं संकट हे आपल्याला उद्ध्वस्त करायला आले नसून आपल्याली क्षमता, आपली गुणवत्ता ही सर्व क्रिकेट रसिकांसमोर दाखवण्याची ही एक संधी आहे. 6 धावाने धावसंख्या वाढेल. 13 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणखी 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील, पण इथून गेम टर्न करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो विशालकडून. वन्स अगेन शॉर्ट ऑफ द लेग. यावेळेस मात्र कव्हर आणि कव्हर पॉइंट रिजन मधून डीप मध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल. 1 धाव पूर्ण, 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. येथे मात्र कव्हर अप मिळत नाही, पण कव्हर आहे. फंबल झालेत, माघारी परतावं लागलं. खरं तर दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या प्राप्त होतोय. 3 गडी बाद 15 धावा. आता मात्र रनांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न खरं तर विशाल चिंद्रनकर या खेळाडूवर येऊन ठेपलाय, पण एका बाजूने पाहिलं गेलं तर निवृत्ती पाटीलने काय कमालीचं षटक हाताळलंय. खरं तर कंबरड मोडलंय जय गावदेवी वलवली संघाचं आणि हे सांभाळणं खरं तर मधल्या फेलातील या 2 खेळाडूंना खूप गरजेचं असेल. पूर्णपणे मदार विशालवर येऊन ठेपली. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, पण सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव संख्या ॲज इट इज राहील स्कोरबोर्डवर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांत जर पाहिलं गेलं तर 3 गडी बाद
15 धावा 7.50 षटक या अवरेजने मात्र आगेकूच करण्याचा प्रयत्न जय गायदेवी वलवली संघ करत आहे. डीजे निलेश 11 बेस्ट जो हे संघाचा नाव गाजतय रायगड जिल्ह्यात क्रिकेट सामन्यांचा. सरपंच काशीनाथ पाटील आहे आधार साऱ्यांचा असा कट्टर समर्थक पिंट्या शेठ पाटलांचा मिळून सारे संघा. आणि यावेळेस मात्र पाहतोय अजय ठाकूर तिसरं षटक हाताळेल. निलेश यावेळी मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. वेग होता पण डिरेक्शन नव्हते आणि बॅक ऑफ द विकेटला देखील प्रोटेक्ट करता आला नाही. पंचांचा इशारा होता वाईड चेंडू आहे. प्लस 4 धावा टोटल 5 डिपॉझिट होतील. थँक्यू टीचर. आणि हा एक बोनस टर्निंग पॉइंट खरं तर जय गावदेवी वलवली संघाला प्राप्त झालाय. 5 धावा टोटलमध्ये ऍड झाले. त्यावेळी कॉर्ड बिहाइंड फलंदाज बाद ठरेल. फलंदाज मात्र निलेश म्हात्रे याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. तर विनंती करतो सुनील दादा पाटील यांना सोंटी दादा की आपण व्यासपीठावर यायचंय. आपली प्रतीक्षा केली जाते. सुनील दादा पाटील. तर जाऊया मैदानाकडे. तिसरं षटक हाताळण्यासाठी अजय ठाकूर मात्र काय कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर खराब चेंडू फेकला होता. खरं तर वाईड चेंडू प्लस 4 धावा म्हणजे टोटल 5 धावा खर्च केला होता. दडपण आलं होतं पण हे दडपण खरं तर स्वतःवर घेतलं नाही. पुन्हा एकदा कॉन्फिडन्स क्रिएट केलं आणि मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलंय. धावसंख्या 33 राहतोय. 20 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. यावेळी मात्र नौका खेळाडू रोहन चिखलेकर ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. रोहनवर पूर्णपणे जबाबदारी असेल. यावेळी शॉट ऑफ द लेग पुन्हा एकदा इलिव्हेशन प्राप्त. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू खाली येत नाही. सेफली लँडिंग होते. 1 धाव पूर्ण केली जाते. 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होते. सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. या विकेट्स आता खूप महत्वाच्या असतील कारण शेवटचं षटक डेथ ओव्हर आहे आणि हाणामारीचं षटक असणार आहे. त्यामुळे या 2 पैकी एक तरी विकेट हे शेवटपर्यंत राहील का हे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 21 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. पण एका बाजूने विचार केला तर काय षटकं हाताळतोय दिगोटे संघाचे हे गोलंदाज. यावेळी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक एस्टेच्या वरून चेंडू जातोय. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर खूप चेंडू हे डॉट्स पाहायला मिळतात. जय गावदेवी वलवली संघाचा खेळाडूंना मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कारण या विकेटवर जर पाहिलं गेलं या मैदानावर तर 50हून अधिक धावा कमीत कमी असणे गरजेचं आहे. तेव्हा सामना कुठेतरी आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फायदा मिळेल फलंदाजांना करणाऱ्या टीम्सला. येतील बॅक ऑफ द विकेटला आणखी एक चौकार. तर यावेळेस मात्र पाहतोय 4 धाबेने धावसंख्या वाढेल. 25 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. आज आपण पाहतोय इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग देखील आज खेळतोय आणि या सामन्यामध्ये 210 धावा पटकावल्यात. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय 210 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी राईट आर्म द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न जोरदार अपील पायचीच जाते आणि फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल. यावेळेस मात्र फलंदाज बाद ठरेल. विशाल चिंद्रनकर हॅज वॉक टू बॅक टू द पॅव्हिलियन.
यावेळीच मात्र आणखी एक विकेट प्राप्त होतोय दिगोडे संघाला. एका बाजूने चौकार तर दुसऱ्या चेंडूवर लगेचच विकेट प्राप्त करतात. असे गोलंदाज जर पाहायला गेलं तर जय माता दी दिगोडे संघाकडे आपल्याला पाहायला मिळतात. जय गावदेवी वलवली संघाला मात्र शेवटच्या षटकामध्ये खूप हाणामारी करावी लागेल. 25 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. यावेळेस आशिष पाटील ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. राईट अप ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अजय ठाकूर. या बेली आणखी एक पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू काय कमालीचा. खरं तर या संघाचा कदाचित हा शस्त्र असेल गोलंदाजी डिपार्टमेंट. आणि या गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी करतात. येथे मात्र तिसऱ्या देखील षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांचं जर पाहिलं गेलं तर धाव संख्या धाव पटलावर जय गावदेवी वलवली संघाची होत आहे 5 गडी बाद 25 धावा. येथे मात्र गेम टर्न करावा लागेल. तर यावेळेस आपण पाहिलं की इंडियन प्रीमियर लीग मध्ये 210 धावा पहिल्या इनिंग मध्ये चेन्नई सुपर किंग्सने बनवल्यात. खरं तर भारतीय संघाचा संघनायकाचा पद देखील भार देखील त्याने सोडलाय महेंद्रसिंग धोनीने आणि चेन्नई सुपर किंग्सचा देखील पदभार सोडलाय. पण खरं तर मैच तेरे पहले भी होते थे और मैच तेरे बाद भी होंगे लेकिन आखिरी गेंद पर पासा पलटने वाला विश्वास वो किसी पे नहीं होगा. महेंद्रसिंग धोनी जेव्हा शेवटच्या षटकामध्ये 20-25 कितीही धावा येऊ द्या हा गेम टर्न करू शकतोय. हा विश्वास जो पब्लिकचा क्रिकेट रसिक प्रेक्षकांचा आहे तो मात्र कोणत्याही खेळाडूवर आता राहू शकत नाही. त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच क्रिकेट विश्वामध्ये एकमेव असा भारतीय संघाचा फलंदाज आहे पूर्ण जगामध्ये गुड फिनिशर बेस्ट कोण आहे तर महेंद्रसिंग धोनी हे नाव येते. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. शैलेश कासुकर शेवटचे शतक हाताळलेले 25 धावा धावपटलावर येतात. ही मोठी षटक बनवणं खूप गरजेचं असेल वलवली संघाला. यावेळी फ्रंट ऑफ द विकेट पॉवर जनरेट केली. येतोय बॅट बॅलन्स चांगला आहे. बॅक ऑफ द विकेटला येतोय फ्रंट ऑफ द विकेटला आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र रोहन रन मशीनला कमबॅक करून देणं खूप गरजेचं आहे. 31 धावा यावेळी बॅकफुटवर जाऊन येते मात्र हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी पत्करावा लागेल. ही विकेट स्वतःहून गमावली म्हणावं लागेल. येते बॅक ऑफ दी विकेटला आणखी एक झटका लागतोय. खरं तर चांगले शॉट्स आपल्याला पाहायला मिळाले असते पण यावेळी मात्र रोहनला परतावं लागेल. रोहन हॅज वॉक टू बॅक टू दी पेव्हिलियन. यावेळी ही विकेट खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत राहणं गरजेचं होतं. विश्वास होता या खेळाडूवर डगआउट मधून. खरं तर जोपर्यंत रोहन मैदानावर आहे तोपर्यंत धावा या बनू शकतात आपल्या संघासाठी. पण खरंच सुरुवातीपासून कौतुक केलं जाईल ते जय माता दी दिघोडे संघाच्या गोलंदाजानं काय षटकं हाताळलीत. पहिल्या षटकामध्ये 5 त्यानंतर 10 त्यानंतर 10 आणि पहिल्या चेंडूवर जरी का षटकार खर्च केला असेल शैलेशने त्यानंतर काय महत्वपूर्ण विकेट मिळवली. यावेळेस रत्नदीप गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न पण काय चपलाई दाखवतोय यष्टीरक्षक पण सिंगल प्रोटेक्ट करू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. 32 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडूवर कितपत धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आशिष आणि रत्नदीप ही जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूप धडपड येथे पाहायला मिळते. खरं तर वलवली संघावर सुरुवात चांगली प्राप्त झाली होती. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र खराब कामगिरी. तत्पूर्वी विनंती असेल दिघोडे गावचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय निलेशजी पाटील यांना की आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मयूरजी घरत विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दिघोडे यांनाही विनंती करतो की आपणही मंचावर यायचं आहे. प्रमुख अतिथी आपण आहात. खऱ्या अर्थानं आपल्या सौभाग्यवती दिघोडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत मयूरजी घरत आणि निलेशजी पाटील. कम ऑन द स्टेज. नक्कीच अतिशय जबरदस्त हा सामना आपण पाहतोय. दिघोडे क्रिकेटच्या पटलावर ज्या गावाचं नाव खूप मोठं आहे ते गाव म्हणजे दिघोडे. दिघोडेचा हा संघ मैदानामध्ये पाहतोय. त्यांच्या समवेत वल्लवली पनवेल विभागातील हा संघ. दोन्ही संघ ताकदवान. शैलेश कासुकरचा हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता
तो प्रयत्न पसला, चेंडू गेल्या निर्धाव, धावसंख्या स्थगित, धाव प्रकरण पाहायला मिळते ती 32. सन्माननीय हेमंत कृष्णा खार सापोळी, आपणासही विनंती करतो की आपणही मंचावर यायचं आहे. प्रमुख मान्यवरांचं प्रस्थान होतं की खऱ्या अर्थानं तुमचं सहकार्य लाख मोलाचं आहे. HM मोटार्सचे सर्वा खऱ्या अर्थानं तुमचं पाठबळ खूप मोठं आहे. या स्पर्धेतील मालिका वीर गाडी आपण दिली, तुमच्या HM मोटारच्या या कार्याला आमचा सलाम असेल. खूप सारे मान्यवरांचं शुभागमन झालं या स्पर्धेला. HM मोटारचे सर्व टीम्स ज्यानं या स्पर्धेला मालिका वीरासाठी गाडी दिली त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. खऱ्या अर्थानं स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या सौजन्याने स्वर्गीय प्रमोद पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022. मित्र हो, प्रमोद पाटील हे नाव खूप मोठं आहे. राजकीय पटलावर या व्यक्तिमत्वानं या विभागाचा विकासाचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं, खऱ्या अर्थानं 2 वेळा पराभूत झाले तरी डगमगले नाही. म्हटलं जातोय वाघ जरी जखमी झाला तरी जीवनाला कंटाळत नाही, तो पुन्हा बाहेर निघतोय. 30 दशक तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नसतो, प्रयत्न सोडतो तो मात्र संपत असतोय. म्हणून स्वतःला सांगा की आम्ही अजून जिंकलो नाहीये, तिथपर्यंत आम्ही हरणार नाही. त्याप्रमाणे ही व्यक्ती शेतकरी कामगार पक्ष आणि कामगार पक्षाचा लाल पावटा ज्या व्यक्तिमत्वानं या विभागामध्ये अविराट डवळाने फडकवलाय, राजकारण विरहित या माणसानं समाजासाठी समाजाची बांधिलकी जोपासून काम केलंय. आणि म्हणतं जातोय जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. त्याप्रमाणे 4 जानेवारी 2021 हा काला दिवस या संपूर्ण तालुक्यावर आला आणि आपल्यातून जो सर्वांना आवडायचा ती व्यक्तिमत्व आज गेली. सन्माननीय हेमंत कृष्णा म्हात्रे खार सापोळी साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आदर तिथे केला जाईल. अतिथी देवो भव या आपली भारतीय संस्कृती. हेमंत पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय खार सापोळी, अर्थात पेन तालुक्यातील हे अतिशय सुंदर निसर्गरम्य गाव खार सापोळी. या गावातील सुपुत्र हेमंतजी पाटील साहेबांचं स्वागत हर्षदजी पितले साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. खऱ्या अर्थानं हर्षदजी पितले वीर मराठा जो ह्या संघ आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग मध्ये तिथे क्रमांकाचा मानकरी ठरणारा तो संघ होता. नक्कीच हर्षदजी पिटले साहेबांचं ही कार्य खूप मोठं आहे. कारण 2 वर्ष आपण पाहिलं कोरोना काळामध्ये अनेक निर्बंध आपल्यावर होते. त्यावेळी स्वतः अनेक माणसं आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाला झोकून दिलं. त्यामधले एक नाव म्हणजे हर्षदजी पिटले साहेब, की ज्यानं सतत या विभागामध्ये स्वतः मग सॅनिटायझर वाटप असू द्या, सॅनिटायझर फवारणी असू द्या, मास्क वाटप असू द्या, गरीब गरजूंना मदत असू द्या, असे अनेक कार्य हर्षदजी पितले या व्यक्तिमत्वानं केलं. त्यांच्याही कार्याला सलाम असेल. तर पुन्हा एकदा पुढचा आवाज ऐकूया. पुढच्या सत्रामध्ये आमच्या बोरखार गावचे सुपुत्र आणि उरण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध निवेदक आणि समालोचक जीवनजी डाकी सरांकडं. कोरोना काळामध्ये आपण जर पाहिलं आताच एक तळई महाड यामध्ये अतिशय दयनीय अशी अवस्था पूर होऊन अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं, अनेक जीव गेले. त्यावेळी सुद्धा हर्षदजी पितले साहेबांना खूप सारं मेहनत घेतली आणि अनेकांना सहकार्य केलं. त्या हर्षदजी पितले साहेबांच्या ही कार्याला आमच्याकडनं सलाम असेल. फोटो जीवन डाकी सर. हॅलो थँक्यू व्हेरी मच राजेंद्र भगत सर, संतोष पाटील सर, तारा उल्ल्या. पण मॅचकडे सामना पाहायला मिळतो. देघोडे विपक्ष वलवली
पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात आणि पहिला चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये विसवला गेला. आज स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळतोय स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या सौजन्याने स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्या शेठ पाटील देवदूत चषक 2022 या स्पर्धेमध्ये या रजनीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून मी स्वागत करीत आहे. तर सलामी गोलंदाज यावेळी मात्र चेंडू ताकदीचा वापर केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानेच मात्र सुंदर टिपला झेल आणि फलंदाजाचा संपला केल. पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू व्हेरी मच टीजे मास्टर. रायगडच्या भूमीत क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन स्वप्नील पाटील सलामीसाठी आला होता. खऱ्या ते विचार केला तर एक सूरज पाटील शून्यावर बाद होतोय. यावेळी मात्र क्लीन बॉल, दांडे गोल, विकेट नंबर 2 मैदान तंबूच्या आश्रयाला. आम्हा रायगडकरांची शान आहे क्रिकेटचा अभिमान. तर विरमिळच एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ऋषिकेश चौधरी यांची. पहिला चेंडू डॉट, दुसरा विकेट आणि तिसरा चेंडू खरा तर विकेट. विकेट हॅट्रिकवर विकेट आउट हॅट्रिक ऋषिकेश चौधरी. विचार जर केला तर नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर येतोय. खरं तर जय माता दिघोडे संघ आहे. खरा त्याचा विचार केला त्या संघाचा एक चांगला अष्टपैलू संघ पाहायला मिळतो. त्या दिघोडेच्या त्या पंचक्रोशीमध्ये नवाजलेला या ठिकाणी हा संघ आहे. विकेट हॅट्रिकसाठी दीपक शेठ चौहान याच्याकडे रोख रक्कम 2100 रुपये. ऋषिकेश चौधरीसाठी 3 चेंडू फेकले गेले. पहिला चेंडू डॉट वगळता मात्र 2 चेंडूमध्ये 2 विकेट. तर नवीन फलंदाज पाहायला मिळतो अजय ठाकूर. तर विकेट ऑन हॅट्रिक गोलंदाज ज्या संघटनेने विश्वास टाकला. सुंदर 3 चेंडू फेकले. पहिला डॉट वगळता 2 चेंडूमध्ये 2 सफलता आणि 2100 रुपये कॅश प्राइज पाहायला मिळतोय या गोलंदाजासाठी. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. जय माता दी दिघोडे विपक्ष वलवली सामना पाहायला मिळतोय. ऋषिकेशचा चेंडू कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा वेध घेणार आणि पंचांचा येणार इशारा 4 धावांसाठी चौकार. अगं बाय, अगं बाय, अगं बाय, अगं बाय, अगं बाय, अगं बाय. जानू विना रंगच नाही. अगं बाय, अगं बाय, अगं बाय. जानू विना रंगच नाही. अजय ठाकूरने मात्र खऱ्या अर्थाने 4 धावांनी स्वतःची श्रेयगणेशाला सुरुवात केली आणि पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय ऋषिकेश चौधरी यांची. यावेळी मात्र चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये विसवला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी ऋषिकेश चौधरी जे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, विकेट, विकेट, चौकार आणि मात्र 5व्या चेंडूवर आलेला हा चेंडू डॉट. बरोबर पहिल्या षटकातील अंतिम चेंडू असेल. नेक्स्ट मॅच असेल तर नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. ओके, हा अंतिम चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. मिडआउनला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. म्हणजे आतापर्यंत 6 चेंडू फेकले गेले. 6 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले आणि 5 धावा दिल्या. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी. तर नेक्स्ट मॅच जे हनुमान रांजणपाडा विपक्ष स्वर्गीय अमोल स्मृती उल्वे या दोन्ही संघाच्या संघानायकांना पहिला पुकार असेल. हा पहिला कॉल असेल आयोजकांच्या वतीने. प्लीज टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. दरम्यानच्या काळात आमच्या खऱ्या त्याने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ
समालोचक निवेदक अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा अभाव ऐकायला मिळतोय. रोशन पाटील सरांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी 18 चेंडूने 28 धावा. यावेळेस मात्र सुंदर कमबॅक केलं. ज्या ऋषिकेश चौधरीने काय गोलंदाजी केली, सुरुवातीला फक्त 5 धावा दिल्या. यावेळेस गोलंदाजीमध्ये बदल असणार आहे. चेंज ऑफ पेस येणार, नवीन गोलंदाज. बघूया संघाने कोणाकडे विश्वास टाकतो. 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष. वलवली विपक्ष जय मातादी दिघोडे जर संघ म्हटला रोशन पाटील सर, तर खऱ्या अर्थाने एकच 2 व्यक्ती समोर ना, ते म्हणजे अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर. या गावचा हा दिघोडे संघ पाहायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज रत्नदीप गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी करणार. स्ट्रायकरला खेळतोय खऱ्या अर्थाने अजय ठाकूर खेळतोय. वैयक्तिक 5 धावसंख्येवर 3 चेंडू फेस केले. तर स्वप्नील पाटीलने आपलं अद्यापही खातं खोललं नाही. तर पहिला चेंडू असेल. जय ठाकूर वैयक्तिक खेळते 5 धावसंख्येवर 3 चेंडूचा सामना करीत. जय माता दी दिघोडे विपक्ष वलवली हा संघ पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये मात्र ही मोठी लढत वळवली आणि एका बाजूने आपण पाहतो दिघोडे बी, जय माता दी दिघोडे या संघांमध्ये लढत. चांगला बॉल. खरं तर बॉलिंग स्ट्रेंथ चांगली या टीमची. आणि वळवळी संघाचे आमचे मित्र SDC DJ SDC आणि त्याचबरोबर असलम चौधरी, अजय पालेकर, निळू चौधरी आणि यश पालेकर यांच्याकडून वलवली टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. लाईव्ह सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचे आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया. नक्कीच खरं ते लाईव्ह स्पर्धा बघत असेल त्या खरं ते प्रेक्षकाचं अगदी मनापासून स्वागत असेल. आणि इथे उपस्थित असलेले सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं अगदी मनापासून मी स्वागत करीतो. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकला, डॉट चेंडू फेकला गेला. जय हनुमान रांजणपाड विपक्ष स्वर्गीय अमर स्मृती ओळवे या दोन्ही संघांना विनंती असेल. यावेळेस मात्र सुंदर एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या वरून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऋषिकेश चौधरीने सुंदर गोलंदाजी केली होती. मात्र त्याच पद्धतीने रत्नदीप ज्या संघाने केले विश्वास टाकला, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. या दुसऱ्या षटकातील वैयक्तिक कोट्यातील 2 चेंडू फेकले गेले, दोन्ही चेंडू डॉट. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू फेकले, 5 धावा. अजय ठाकूरसाठी पाहिल्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घेणार सीमारेषेचा वेध आणि पंचांचा येतो इशारा. 4 धावांसाठी चौकार. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जैसा मेरा प्यार है जान तुझे किया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. दोन्ही कॅप्टन इथे अवेलेबल आहेत. मी विनंती करतोय हर्षजी पितळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. बघा आजच्या रात्रीमध्ये भरपूर वेळ होतोय, प्रत्येक संघ जास्त वेळ घेत आहेत. सूचना आली असेल खरं तर दोन्ही संघांना आपण अगदी वेळेवरती मात्र इनिंग समाप्त करा, कारण आज आपण पहिला सर्व धीम्या गतीने सामने सुरू आहेत. वेगवान बॉल आणि इथे मात्र अजून एक डॉट. तर टॉस केला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. जर्मन रांजणपाडा विपक्ष अमोल स्मृती 11 उल्वे या 2 टीमच्या दरम्यान इथे टॉस. आदरणीय पाहुणे, म्हणजे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान खरं तर इथं टॉस केला जातोय. तर टॉस लागलाय अमोल स्मृती 11 उल्वे संघाच्या बाजूने. दोन्ही टीमला शुभेच्छा प्रतीश. जो का निर्णय असेल हा सामना संपला की मैदानात ताबा घ्या. थँक्यू व्हेरी मच रोशन सर. आउट ऑफ स्टंप डिलिव्हरी करताना मात्र यावेळेस चेंडू मिस होतोय. काय गोलंदाजी यावेळेस मात्र सुंदर कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजांचं. जवळजवळ आतापर्यंत रत्नदीपनी 5 चेंडू फेकले, तिसरा चेंडू वगळतात 4 धावा आले, 4 चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे खरं त्यांनी सामना कमबॅक करताना दोन्ही गोलंदाज ज्या संघाने विश्वास टाकला मात्र विश्वास प्राप्त केला येतो या रत्नदीप आणि ऋषिकेश चौधरी. आणि या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. मग यावेळी पुन्हा एकदा पायलेच्या दिशेनं चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. यावेळी षटक समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होणार ती म्हणजे 2-9. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले. 12 चेंडूमध्ये धावसंख्या आल्या 9. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ कायम आणि 12 चेंडूमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी तर 12 चेंडू आणि 24 धावा.
म्हणजे प्रत्येक चेंडूमागे 2 धाव मात्र यावेळेस नक्कीच काढावे लागतील. हा सामना कमबॅक करायचा असेल तर जय माता दी दिघोडे संघाला. चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे. ही विशेष सूचना खास पंचांसाठी असेल रोशन पाटील सर, कारण आपण सामना स्पीडअप करायचा आहे, कारण आणखी बरेच सामने खेळवायचे असतील. बोलूया 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. प्लीज पाणी पाठवायचं आयोजकाला विनंती असेल. पंचांचा इशारा होतोय, आपण मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. सामना पाहायला मिळतो जय माता दी दिघोडे विपक्ष वलवली. त्यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच पाहायला मिळेल, ते म्हणजे जय हनुमान रांजणपाडा अमरस्मृती उल्वे या 2 संघामध्ये ती फाईट असणार. या ठिकाणी याच क्रिकेटच्या मैदानावर आज सुंदर आयोजन पाहायला मिळतोय. पहिले आयोजन असते, मात्र या असं वाटत नाही की पहिल्यांदा आयोजन या ठिकाणी केले जातोय. सुंदर धावपट्टी, स्टेज आणि मान्यवरांचा ताफा बघाशी रॉयल एंट्री आपण बघितलीत, त्या मान्यवरांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा या संपूर्ण या चषकाच्या माध्यमातून केला जातोय. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, केलं बघा या गर्दी भारी, सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, केलं बघा या गर्दी भारी, सारा भरलाय मैदान. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावान, देवदूत चषक क्रिकेट सामने केले आयोजन. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान, स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे गावान. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर, क्या बात आहे. या पंचकृषीमध्ये यांचं दमदार आयोजन पाहायला मिळतोय. त्यांचं नाव होतं ना, आज त्यांच्याच नावाचा हा बोलबाला जय जयकार पाहायला मिळतोय. तर चेंज ऑफ पेस नवीन गोलंदाज रमेश. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असते जय माता दी दिघोडे संघाला. सुंदरच्या संघाने विश्वास टाकला. यशस्वी गोलंदाज सुरुवातीला ऋषिकेशने गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या. त्यानंतर रत्नदीपने गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्या. यावेळेस नवीन गोलंदाज रमेश, एक फास्टर गोलंदाज, 30 यार्ड सर्कल म्हणून गोलंदाजी करणार बरोबर क्वालिफायर पंथाच्या उजव्या बाजूनं. यावेळेस मात्र अजय ठाकूरनं मैदानामध्ये नक्कीच थांबावं लागेल स्वप्नील पाटीलला हा सामना कमबॅक करायचा असेल तर. पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या दिशेनं मोठा फटका, जबरदस्त फुटवर्क, मात्र सुंदर झेल टेबल शतरक्षक ताईनाथ. आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर ना. राजांचं एक सुंदर या ठिकाणी गीत सादर केलं. शिवाजी हे नाव कधीतरी उलटे करून वाचा, की त्याचं होतं जीवाशी. जो आयुष्यभर जीवाशी खेळत राहिला त्याचं नाव शिवाजी. त्या जाणत्या राजांना आज खरा तरी बाणाचा मुजरा समस्त खेळाडूंच्या वतीने. पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला गोलंदाज रमेश यांनी. काय गोलंदाज, जर रोशन पाटील सर कौतुक करावं लागेल, तिन्ही यशस्वी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज प्रितेश म्हात्रेसाठी हा पहिला चेंडू असेल. स्ट्रायकर फलंदाज बाजूला सोबत असणार अजय ठाकूर, जवळजवळ वैयक्तिक 2 चौकारांच्या साह्यानं खेळतोय 9व्या धावसंख्येवर 24 चेंडूमध्ये. तर 24 चेंडूमध्ये 33 धावांचं समीकरण होतं. सामना पाहायला मिळतोय. पुण्याचा गोलंदाज तयार रमेश, त्याचा गोलंदाज यावेळी मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये झेल आहे. झेल गेल्याचा प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस मात्र कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज बाद द आउट मध्ये. शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊंची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप. दीपक शेठ चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपये. एक रमेशला सुवर्ण संधी, 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केले. जर विकेट हॅट्रिक मारली तर चव्हाण साहेबांकडून या ठिकाणी रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळतो. हे क्रिकेटवर असणार प्रेम.
विकेट हॅट्रिक वर रमेश, ज्या संघाने विश्वास टाकला, सुंदर गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट ज्यानं प्राप्त केलं तो विकेट हॅट्रिक वर गोलंदाज रमेशचा तिसरा चेंडू. यावेळी मात्र सुंदर झेल आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दुर्वर होता, प्रयत्न मात्र सुंदर केला होता. एक सिंगल नक्कीच मिळणार, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 10. 4 बाद 10, 23 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ मला वाटते 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेले, एकंदरीत 15 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. धावसंख्या मात्र 10, तर 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. एक बिग फाईट, एक बिग मॅच पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सक्सेसफुल पाहायला मिळतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक सुंदर केली, पहिली धाव कंप्लीट केली, कॉल केला होता. यावेळी मात्र दोन्ही धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या 1 दशकानं 2-12 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. अतिशय रंगादार सामना पाहायला मिळतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सिंगलला देखील तितकाच या ठिकाणी मान नक्कीच असतो. सिंगल धावेचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण राजकारणामध्ये 1 मत आणि क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्वाचे असतंय ते त्या दोघांना विचारा, की एका मताने आपला पराभव झाला असेल त्या उमेदवाराला विचारा, आणि एका धावेनं खरा त्याने सामना हातात हुकला असेल त्या पराभव होणाऱ्या संघाला विचारा, एका धावेचं किती महत्व असते तो. रमेश यावेळी मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होत नाही. चेंडू बॉटर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसवला जातो. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिर असेल आणि बरोबर आतापर्यंत ज्या षटकातील 5 चेंडू फेकले गेले, फक्त 3 धावा दिल्या. विकेट, सिंगल, डबल आणि डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. 3 गोलंदाजाची यावेळी सक्सेसफुल गोलंदाजी होताना वलवली संघाचे गोलंदाज, ज्या पद्धती संघाच्या फलंदाज रोखून ठेवलं या गोलंदाजांना. यावेळी मात्र खऱ्या अर्थाने खांद्याला टॉस केला, बरोबर खांद्याच्या लेवलने पूल करण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. एकंदरीत आतापर्यंत 18 चेंडूंची फेकी आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या स्कोअर बोर्डवर फक्त 12, उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या खरं तर टीमची बॉलिंग सेन्स चांगली आहे वलवली संघाची, आणि त्याने मात्र आता इथे देखील चांगलं कार्य दाखवले आहे संपूर्ण सेकंड इनिंगमध्ये. परंतु सामना संपलेला नाही आहे. एका षटकामध्ये 21 धावांचा पाठलाग करता येईल का? खरं तर जय माता दी दिघोडे संघाला हे पाहावं लागेल. आज गेले पहिल्या रात्रीपासून आमच्या समवेत खरं ज्यांचा आवाज तुम्ही ऐकता ते आमचे मित्र राकेश घरत. आज यांच्या सौभाग्यवती म्हणजे महेश्वरी राकेश घरत वहिनी यांचा वाढदिवस देखील आहे, आणि त्यांना देखील आमच्या स्पर्धेच्या वतीनं वहिनीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज राकेश, खरं तर तू घरी असायला पाहिजे होता बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी, पण तू आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासमोर जॉईन आहेत. त्यांचंही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. अनंकित खरादरी राकेश सरांच्या वैदिनाक ते मनापासून वाढदिवसाचे लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000, यही मेरे आरजू बाप्पा के चरणों में, साई के चरणों में. बोले आपण मॅच कडे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. आता मात्र दिघोडे संघासाठी करो या बरो अशी अवस्था. हा सामना कमबॅक करायचा असेल तर मोठे फटके मारणं हे गरजेचं आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल, नवीन गोलंदाज येणार सुयोग. 3 गोलंदाज यशस्वी झाल्यानंतर ज्या मात्र या ज्या चौथं गोलंदाजी टाकली जबाबदारी. सुयोगचा पहिला चेंडू मात्र स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं. यावेळी मात्र बऱ्याच काळानंतर आलेला चेंडू फरार होते. 4 धावांसाठी हा चौकार. DJ Rahul K. नाही स्वतःसाठी लढला, नाही सत्तेसाठी लढला. आपला राजा लढला तो स्वराज्यासाठी. तर राजाला बाणाचा मुजरा. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर मात्र आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. नक्कीच पवन भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन देखील पाहायला मिळतंय. लिजंड क्रिकेटर, पेनचेक लिजंड क्रिकेटर पाहायला मिळतं. स्वागत असेल. यावेळी मात्र सुंदर यावेळी अपील जोरदार केली. पंचांचे बोट उंच आणि हा यावेळी मात्र फलंदाज बाद. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार.
सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. तर मैदानाचा सूरज पाटील पाहायला मिळतोय. सुंदर ढोलपीत संचालित केली गेली. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्री खऱ्यातरी जावळीच्या त्या घनदाट जंगलात फक्त 3 गोष्टी वावरत होत्या. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरा मराठा. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. त्यावेळी गोलंदाजी मार्कवर तयार. या बॉलवरती जर का विकेट घेतला तर त्रिवेणी कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विनोदजी म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज सूरजला मात्र 500 रुपये पारितोषिक असेल जर का या बॉलवरती विकेट घेतला तर. सुयोग माप्याचा सुयोग या खेळाडूला. नक्कीच सुयोगचा हा पुढचा चेंडू. हा चेंडू बघितला आउट ऑफ स्टंप उजव्या स्टोर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये मात्र भिसावला गेला. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 3 चेंडूमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. निलेश पाडेकर रोख रक्कम 5,000 रुपये. सामना कमबॅक केला तर यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला. 38 सर्कलमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक सुंदर झालंय परंतु मात्र धाव यावेळेस मिळणार ती फक्त सिंगल. आता मात्र औपचारिकता असेल 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. आज दिगोड्याचे पाडेर की निलेश पाटील राजकीय क्षेत्रातील एक व्यक्ती, ज्येष्ठ उद्योगपती, समाजकारणात जास्त सिंहाचा वाटा ज्यांचा पाहायला मिळतोय. एक सुवर्ण संधी होती. जर हा सामना कमबॅक केला असता तर आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील आणि 16 धावांची आवश्यकता असेल. पुण्यात गोलंदाजी मार्कवर सुयोग. यावेळी मात्र चेंडू फॉलो 3 मध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि या इनिंग्स मधला. अमर कला क्रीडा मंडळ कासप आयोजित आपण नाईट स्पर्धा पाहिली. त्या नाईट स्पर्धेचे खरं तर आमचे सहआयोजक आमचे मित्र प्रणय पाटील यांच्याकडून मुकेश शेलटकर आणि वळवली संघाला भरपूर शुभेच्छा आहेत. त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. नक्कीच खरं आहे. या सामन्याचा आपण जर बघितला शेवट तर गोलंदाजीच्या बलावर हा सामना यावेळेस कमबॅक करताना दिसतोय. नक्कीच सर बरोबर जवळजवळ 16 धावेनं हा वळवडी संघ या ठिकाणी विजयी संघाचं अगदी अभिनंदन. दिगोडे संघाचं अगदी मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, चांगला खेळ केलात. मात्र यावेळी आयोजकांच्या वतीने आपले अगदी मनापासून आभार. तर या सामन्याचा बघूया कोण होणार गुणलेखकांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निलेश भाई 11 बेस्ट नावाचा क्रिकेट संघ ओपन झाला. नावाचा क्रिकेट संघ ओपन झाला. निलेश पाटील नावाचा क्रिकेट संघ ओपन झाला. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. तर या सामन्याचा खऱ्या तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यांनी सुंदर